नमस्कार. AI सगळे करेल तर मग माणूस काय करेल, असा प्रश्न चिदंबरम साहेबांनी विचारलेला आहे. नुकतंच दिल्लीला AI समिट झालं आणि त्या ठिकाणी जगभरचे मोठमोठे उद्योगपती, AI तज्ज्ञ आणि व्यापारी आलेले होते. त्यांनी ज्या पद्धतीने हे समिट यशस्वी केलं आणि त्यासाठी भारत सरकारने म्हणजे BJP यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि नरेंद्र मोदी यांनी हे समिट सक्सेस व्हावं, आपल्या देशामध्ये असं समिट घडून यावं आणि हा मार्ग मोठ्या प्रमाणात पुढे जावा आणि त्याचा भारताला फायदा व्हावा, यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल चिदंबरम साहेब असं म्हणतात की AI सगळं करेल तर मग माणूस काय करेल. खरं तर माणसाची जागा AI घेईल असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे ते असं म्हणतात, व्यवसायामध्ये रोजगार कमी करू शकेल आणि AI जातसुद्धा ओळखू शकेल. आणि ते म्हणतात, जर AIने जात ओळखली तर पूर्वग्रह शिकवले तर भीतीदायक ठरेल. म्हणजे एखाद तज्ज्ञाने त्या AIमध्ये जातीचे पूर्वग्रह त्यात घातले तर मग ते कठीण होईल. तसंच नोकऱ्या नष्ट होतील, त्या म्हणजे विशेष जे खालच्या लहान मोठ्या नोकऱ्या, बस व रेल्वे ड्रायव्हर, वाहतूक पोलीस, टायपिस्ट, गाईड, भाषांतरकार, टेलर, बँक कर्मचारी इत्यादी इत्यादी. तेव्हा AI किती वेगवेगळ्या मार्गाने लोकांवर गडांतर आणेल आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल. हा मुद्दा त्यांचा बराचसा बरोबर आहे, नाही असं नाही. पण महत्त्वाचे AI आजच्या आज सगळं काही करणार नाही, ही फक्त सुरुवात आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी जाईल आणि त्या कालावधीनंतर मग AIचा प्रभाव भारतावर दिसू लागेल. तेव्हा पूर्वीसुद्धा जेव्हा मॉल भारतात येणार आहेत अशा पद्धतीचा करार झाला, त्यावेळेसुद्धा किराणा दुकानदार नष्ट होतील, त्यांचे ग्राहक कमी होतील, त्यांना दुकानं बंद करावं लागतील, अशा पद्धतीचा प्रचार भारतात झाला होता. आणि ज्या वेळेस कॅम्प्युटर आले तेव्हासुद्धा मोठ्या प्रमाणात असाच प्रचार झाला होता की कॅम्प्युटर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील आणि कॅम्प्युटर हे जेवढं चांगलं आहे तेवढं ते वाईटसुद्धा आहे. तसंच मोबाईल आल्यानंतरसुद्धा मोबाईलमध्ये जे पद्धतीने कार्यक्रम आहेत त्यामुळे तरुण पिढी बिघडेल, अशा पद्धतीच्या चर्चा होत होत्या. अर्थात कुठली चांगली गोष्ट आली, नवीन गोष्ट आली की काही प्रमाणात नुकसान होतंच, पण नुकसानीपेक्षा फायदे फार मोठ्या प्रमाणात असतात. आता AIमध्ये जो रोबोट दाखवलेला आहे, तो रोबोट जर प्रत्यक्ष युद्ध करायला लागेल तर मनुष्यानी कमी होईल आणि हा रोबोट मोठ्या प्रमाणात सैनिक म्हणून काम करेल, हा सुद्धा एक फार मोठा फायदा आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे AI फार मोठ्या प्रमाणात काम करू शकतं. तेव्हा मित्रो, कुठली नवी गोष्ट आली की त्याचे सुपरिणामावर दुष्परिणाम असतात. तेव्हा चिदंबरमसारख्या व्यक्तीने, जे काँग्रेसच्या काळामध्ये भारताचे गृहमंत्री होते, अर्थमंत्री होते, अशा व्यक्तीने असल्या शंका उपस्थित करून उगीच देशाला अपशकुन करू नये. पण अर्थात त्यांना मोदी आणि BJPला विरोध आहे, त्यामुळे ते नेहमी अशा उलट्या सुलट्या गोष्टी करतात. नमस्कार.